साडी हा प्रत्येक स्त्री वर्गाचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय। आता काळ बदलला आहे, रोज साडी घालणं होत नाही, तरी साड्यांविषयीचं प्रेम काही कमी होत नाही। सणासुदीला आवर्जून साड्या घातल्या जातात, कारण इतर पोशाखांपेक्षा साडीमध्ये स्त्रीचं सौंदर्य विशेष खुलून दिसतं असं मला तरी वाटतं। आणि लग्न कार्यासाठी, घरातल्या मोठमोठ्या कार्यक्रमांसाठी आपण भरपूर पैसे खर्च करून सिल्कच्या काठपदरांच्या साड्या घेतो आणि या साड्यांना कार्यक्रमांमध्ये कधी कधी नकळत डाग लागतो, आपण ड्राय क्लिनिंगला देतो आणि हीच मोठी गडबड आपण सिल्कच्या साड्यांबाबतीत करतो। जर चांगलं ड्राय क्लिनिंग करणारं नसेल तर बऱ्याच वेळा आपल्या सिल्कच्या साड्यांची शाईन भरपूर वेळा ड्राय क्लिनिंग करून खराब होतात, सिल्कची साड्यांची शाईन कमी होते। मग अशा वेळी तुम्ही घरच्या घरी रिठ्याचं पाणी किंवा शॅम्पूचं पाणी करून तिथे डाग लागला आहे तिथे साडी पुसून घ्यायची आणि व्यवस्थित वर्षातनं 2 वेळा तरी सिल्कच्या साड्यांना थोडंसं कोवळं ऊन दाखवून टाईट पिशव्यांमध्ये पॅक करून किंवा कॉटनचे मलमलचे जे कपडे येतात डांबर गोळ्यात टाकून तुम्ही व्यवस्थित पॅक करून ह्या साड्या ठेवल्या तर तुमच्या साड्या वर्षानुवर्ष छान राहतात। आणि मी माझ्या साड्यांची कशी काळजी घेते या संदर्भातला सुद्धा मी एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे, तर तुम्हाला तो बघायचा असेल तर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर जाऊन तो नक्की बघू शकता। आणि प्रत्येक कार्यक्रमांसाठी, सणांसाठी घेतलेली साडी ही सुद्धा एक सुंदर आठवण असते आणि आठवणी जपायला आपल्याला नक्की आवडतात। आणि तुम्ही या साड्या जर व्यवस्थित काळजी घेतली तर वर्षानुवर्षे या साड्यांच्या आठवणी तुम्ही जपून ठेवू शकता, त्याचा पुनर्वापर करू शकता। तर अशा प्रकारे तुम्ही साड्यांची काळजी घेतल्या तर तुमच्या साड्या नक्की छान राहणार आहेत आणि अशा पद्धतीने मी माझ्या साड्या ठेवते। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा।